अध्याय 7 अहंकाराचा विंचू। आजची कथा आहे एका अशा माणसाची ज्याच्याकडे ज्ञान होतं, वेदांत होता, प्रसिद्धी होती, पण एक गोष्ट नव्हती, नम्रता। आणि जेव्हा ज्ञानाला अहंकाराची सावली लागते तेव्हा परमेश्वर स्वतः उत्तर देत नाही, तो अनुभव देतो। अक्कलकोट नगरी, स्वामी समर्थांच्या दिव्य उपस्थितीनं धन्य झालेली भूमी। त्या काळी अक्कलकोटचे राजे मालोजी राजे स्वामी समर्थांचे परम भक्त होते। राजा असूनही त्यांच्या मनात गर्व नव्हता। सिंहासनावर बसले तरी मनानं ते स्वामींच्या चरणाशीच बसलेले असत। दररोज राजवाड्यातून स्वामींच्या दर्शनाला जाणं, स्वतःच्या हातानं सेवा करणं आणि स्वामींना परब्रह्म मानून नतमस्तक होणं, हीच त्यांची खरी राजसत्ता होती। मालोजी राजांना वेदांताची फार आवड होती। दिवस रात्र त्यांना आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, वेदशास्त्र यांची चर्चा ऐकायला आवडायची। त्यासाठी त्यांनी मोठमोठे शास्त्री, पंडित, वेदांत जाणणारे विद्वान राजवाड्यात ठेवले होते। राजवाड्यात नेहमी चर्चा रंगायची। ब्रह्म म्हणजे काय? जीव आणि शिव वेगळे की एक? मुक्ती कशी मिळते? संसारात राहूनही आत्मज्ञान शक्य आहे का? राजा शांत बसून ऐकत असे, पण त्यांच्या मनात एक विचार वारंवार येत होता। मुंबईत एक महान विद्वान आहेत, विष्णुबुवा ब्रह्मचारी। लोक त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी गर्दी करतात। त्यांचे वेदांतावर भाषण प्रभावी असते। त्यांची ख्याती दूर दूर पसरलेली असते। राजांच्या मनात विचार आला, असे ज्ञानी पुरुष अक्कलकोटला आले आणि स्वामी समर्थांच्या सान्निध्यात वेदांत चर्चा झाली तर किती मोठं भाग्य। मग राजांनी प्रयत्न सुरू केले। वारंवार निरोप पाठवले, विनंती केली, आदरानं बोलावलं। शेवटी विष्णुबुवा ब्रह्मचारी अक्कलकोटला आले। राजवाड्यात त्यांचा मोठ्या सन्मानानं सत्कार झाला। त्यांना राहण्याची व्यवस्था झाली आणि लगेच वेदांत चर्चेची मैफिल सुरू झाली। रात्र असो वा दिवस, राजवाड्यात विद्वानांची बैठक भरू लागली। विष्णुबुवा बोलत, पंडित प्रश्न विचारत, राजा आनंदानं ऐकत। लोक म्हणू लागले, वाह, काय ज्ञान आहे, काय भाषण आहे! वेदांत इतका सोपा कोणी सांगू शकत नाही। हळूहळू विष्णुबुवांची ख्याती अक्कलकोटमध्ये आणखी वाढली। पण जेव्हा लोक आपली स्तुती करतात तेव्हा मनात एक न दिसणारा शत्रू जन्म घेतो। त्याचं नाव अहंकार। एक दिवस विष्णुबुवा ब्रह्मचारी स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेले। त्यांच्यासोबत काही मोठे लोक होते। त्यांच्या मनात विचार होता, चला पाहूया या संन्याशाचं लक्षण काय आहे। स्वामी समर्थ शांत बसले होते। डोळ्यांत अथांग गूढता, चेहऱ्यावर बालकासारखं स्मित, पण अस्तित्वात पर्वतासारखी स्थिरता। विष्णुबुवा स्वामींसमोर बसले। त्यांनी वेदांताचा विषय काढला, थोडं बोलले। मग स्वामींना प्रश्न विचारला, ब्रह्मपद तदाकार होण्यासाठी काय करावं लागतं? मनुष्य ब्रह्मरूप कसा होतो? आजूबाजूचे लोक शांत झाले। सगळ्यांचे डोळे स्वामींकडे वळले। स्वामी समर्थांनी प्रश्न ऐकला आणि अचानक हसू लागले। ते काहीच बोलले नाहीत, फक्त हसत राहिले। विष्णुबुवा पुन्हा वाट पाहू लागले, पण स्वामी शांत, फक्त हसू। तो हसणं सामान्य नव्हतं, ते हसणं जणू आरसा होतं, जे शब्दांनी नाही पण अंतर्मन दाखवत होतं। विष्णुबुवांच्या मनात विचार आला, हा काय प्रकार आहे? मी एवढा गंभीर प्रश्न विचारतोय आणि हे फक्त हसत आहेत। त्यांच्या अहंकाराला धक्का बसला। मनातच ते म्हणाले, हा तर वेडा संन्यासी दिसतो। लोक फुकट याच्या भक्तीत पडले आहेत। याला वेदांताचं काय ज्ञान असणार? विष्णुबुवा तिथून उठले, बाहेर आले। लोकांनी विचारलं, बुवा, स्वामी कसे वाटले? विष्णुबुवा हसत म्हणाले, तुम्ही सगळे फसलात। तुमच्या अज्ञानामुळे यांचं ढोंग वाढलं आहे। यांना वेदशास्त्राचं काहीच ज्ञान नाही। हे बोलून ते आपल्या ठिकाणी गेले। पण स्वामी समर्थांना शब्दांची गरज नसते, ते मन वाचतात, ते अहंकार पाहतात
आणि योग्य वेळी तो तोडतात. त्या रात्री विष्णुबुवा नेहमीप्रमाणे झोपले. त्यांच्याजवळ 2 पारशी गृहस्थही झोपले होते. रात्र गडद झाली. सगळीकडे शांतता पसरली. अचानक विष्णुबुवांना एक भयंकर स्वप्न पडलं. त्यांनी पाहिलं, त्यांच्या अंगावर असंख्य विंचू चढले आहेत. काळे, भयानक, विषारी विंचू. 1 नाही, 2 नाही, असंख्य. ते त्यांच्या अंगावर फिरत आहेत. हातावर, छातीवर, पाठीवर, मानेवर. विष्णुबुवा घाबरले. घाम फुटला आणि त्याच क्षणी एक मोठा विषारी विंचू पुढे आला आणि त्याने जोरात दंश केला. विष्णुबुवा खडबडून उठले. त्यांची बोबडी वळली होती. तोंडातून शब्दही फुटत नव्हते. जवळ झोपलेले पारशी गृहस्थ जागे झाले. त्यांनी विष्णुबुवांना धरलं, शांत केलं. काय झालं बुवा? कशाला घाबरलात? विष्णुबुवा थरथरत म्हणाले, माझ्या अंगावर असंख्य विंचू चढले होते. एकाने दंश केला. मी संपलोच होतो. ते पारशी म्हणाले, अहो, स्वप्न होतं. अशी स्वप्न पडत असतात. काळजी करू नका. पण विष्णुबुवांच्या मनात शांतता नव्हती. कारण ते स्वप्न साधन होतं. ते अनुभव होतं. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवा पुन्हा स्वामी समर्थांकडे गेले. मनात कालचा प्रश्न होता. पण आज आवाजात कालसारखा गर्व नव्हता. ते स्वामींसमोर बसले. स्वामी समर्थ पुन्हा हसू लागले. मग स्वामी म्हणाले, अरे, ब्रह्मपद तदाकार व्हायचं आहे ना तुला? विष्णुबुवा थक्क झाले. स्वामी पुढे म्हणाले, मग स्वप्नात विंचू पाहून एवढा का घाबरलास? स्वप्नातील विंचवाला खरा मानून तू थरथरलास, तर ब्रह्मपद कसं जाणशील? हे शब्द विष्णुबुवांच्या हृदयात विजेसारखे उतरले. स्वामी म्हणाले, ब्रह्मपद मिळवणं हे बोलण्या इतकं सोपं नाही. फक्त भाषणानं ब्रह्मज्ञान येत नाही. त्यासाठी साधना लागते, अनुभव लागतो, अहंकाराचा त्याग लागतो. त्या क्षणी विष्णुबुवांना समजलं. काल स्वामींचं हसू उत्तर होतं. आज स्वामींचे शब्द कृपा होते आणि रात्रीचं स्वप्न परीक्षा होती. विष्णुबुवांचा अहंकार तुटला. ते लगेच स्वामींच्या चरणी पडले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कंठ दाटून आला. ते म्हणाले, स्वामी, मला माफ करा. मी ज्ञानाचा गर्व केला. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मी शब्दांना ज्ञान समजलो. पण आज अनुभवानं कळलं, खरं ज्ञान नम्रतेत असतं. स्वामी समर्थ शांत बसले. त्यांच्या नजरेत राग नव्हता, फक्त करुणा होती. कारण संत शिक्षा देत नाहीत, ते जाग करतात. त्या दिवसापासून विष्णुबुवा ब्रह्मचारी बदलले. जे ज्ञान आधी भाषणात होतं, ते आता भक्तीत उतरलं. जो वेदांत आधी शब्दात होता, तो आता अनुभवात आला. त्यांच्या मनातील गर्व गळून पडला आणि स्वामींच्या चरणी खरी भक्ती निर्माण झाली. ही कथा आपल्याला एक मोठा धडा देते. आपल्याकडे कितीही ज्ञान असलं, कितीही पदवी असली, कितीही लोक आपली स्तुती करत असले, तरी जर मनात अहंकार असेल, तर आपण सत्यापासून दूर आहोत. कारण ब्रह्मज्ञान पुस्तकातून सुरू होऊ शकतं, पण ते पूर्ण होतं अनुभवात. भाषणानं लोक प्रभावित होतात, पण नम्रतेनं परमेश्वर प्रसन्न होतो. विष्णुबुवांनी स्वामींना प्रश्न विचारला होता, ब्रह्मरूप कसं व्हायचं? स्वामींनी त्यांना उत्तर दिलं, भीती संपली की सत्य दिसतं. अहंकार संपला की ब्रह्म कळतं. आपल्या आयुष्यातही असे विंचू असतात. कधी भीतीचा विंचू, कधी अहंकाराचा विंचू, कधी अपमानाचा विंचू, कधी लोभाचा विंचू, कधी मीपणाचा विंचू. हे विंचू बाहेर नसतात, ते आपल्या मनात असतात. आणि स्वामी समर्थ आपल्याला बाहेरचा शत्रू दाखवत नाहीत, ते आतला शत्रू दाखवतात. म्हणून जेव्हा जीवनात एखादा धक्का बसतो, एखादा अनुभव अस्वस्थ करतो,
एखादं स्वप्न, एखादी घटना, एखादा अपमान मनाला हलवतो, तेव्हा फक्त रडू नका. विचार करा, स्वामी मला काय शिकवत आहेत. कदाचित तो प्रसंग शिक्षा नसतो, तो तुमच्या अहंकाराचा उपचार असतो. विष्णुबुवांनी ज्ञानातून भक्तीकडे प्रवास केला, गर्वातून नम्रतेकडे आले आणि तिथूनच त्यांचा खरा वेदांत सुरू झाला. कारण स्वामी समर्थांच्या दरबारात विद्वत्ता चालते, पण अहंकार चालत नाही. तिथे पैसा चालत नाही, पद चालत नाही, प्रतिष्ठा चालत नाही. तिथे फक्त एक गोष्ट चालते, शरणागती. जो म्हणतो, स्वामी मला काही कळत नाही, तुम्हीच मार्ग दाखवा, त्याच्यावर स्वामींची कृपा होते. आजचा अध्याय आपल्याला सांगतो, देवाला सिद्ध करायला जाऊ नका, देवाला समजून घ्यायला जाऊ नका. देवापुढे रिकामे व्हा, कारण भरलेल्या भांड्यात काही भरता येत नाही, पण रिकाम्या मनात कृपा उतरते. विष्णुबुवांचा अहंकार स्वामींनी एका स्वप्नानं मोडला. आपला अहंकार कदाचित एखाद्या प्रसंगानं मोडेल, पण घाबरू नका, कारण स्वामी तोडतात. ते नष्ट करण्यासाठी नाही, ते नवं घडवण्यासाठी. जोपर्यंत मी जाणतो असं वाटतं, तोपर्यंत ज्ञान दूर असतं. जेव्हा मन म्हणतं, स्वामी मला शिकवा, तेव्हा खरी सुरुवात होते. म्हणून आज या कथेतून एकच गोष्ट मनात ठेवा, ज्ञान मोठं आहे, पण नम्रता त्याहून मोठी आहे. शास्त्र मोठं आहे, पण अनुभव त्याहून मोठा आहे. आणि भक्ती ती सर्वांत मोठी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुढच्या अध्यायात आपण पाहणार आहोत, स्वामी समर्थांच्या कृपेनं आणखी एक अद्भुत अनुभव कसा घडतो आणि एका भक्ताच्या जीवनाचा प्रवाह कसा बदलतो. तोपर्यंत मनात नाम ठेवा, श्री स्वामी समर्थ. जर खरंच स्वामीवर विश्वास असेल तर सबस्क्राईब कर. डोळ्यात तुझं रूप, मनात तुझं स्वरूप, नाव घेताच स्वामी मिटती सारे दुःख. तुझी माया भारी नाही कधी न्यारी, विश्वास ठेवता स्वामी भरते जीवन सारी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.